आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात, डोक्यात आणि जिभेवर तिन्ही ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं नाव आहे। हीच गोष्ट अधोरेखित होते। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल तशी चर्चा सुरू आहे। महायुतीचा ठरला का? महायुतीचा ठरला का? मग हेच महायुतीचं चाललंय, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं बाप। मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या मेहरबानीवरच सरकार चालवायचं असं ठरवलं तर मग ही गुरुदक्षिणा देणं सुरू आहे का? खासदार साहेब, शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पुण्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघात यात्रा पार पडते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हा पक्ष आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं जो 80% जो स्ट्राईक रेट आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून तो दाखवून दिलेला आहे, त्यानुसार महाराष्ट्रामधून ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे। परिषद घेत थेट शरद पवारांवर काय आरोप केले? ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये वातावरण आहे याला शरद पवार देखील जबाबदार आहेत, उद्धव ठाकरे असे थेट त्यांनी आरोप केले। कुठेतरी खतपाणी घातलं जाते। मी ही कुठली त्यांची प्रतिक्रिया ऐकली त्याबद्दल मी भाष्य करणं उचित ठरणार। आज पवार साहेबांची आज अनेक नेत्यांनी भेट घेतली। महायुतीचे नेते जे बच्चू कडू आहेत त्यांनी देखील भेट घेतली। संजय काकडे जे भाजपचे पुण्याचं मोठं नाव म्हटलं जातं खासदार होते, त्यांनी देखील भेट घेतली। पुन्हा एकदा इन्कमिंग मोठ्या प्रमाणात सुरू होईल अमोलजी। मला वाटतं आदरणीय पवार साहेबांची फार मोठी खासियत आहे की आदरणीय पवार साहेब संवादाची दारं ही कायम उघडी ठेवतात आणि त्यानुसार जर या सगळ्या नेत्यांना पवार साहेबांना भेटावं असं वाटत असेल तर याचं एक फार महत्वाचं कारण आहे की लोकसभा निवडणुकीने अधोरेखित केले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात, डोक्यात आणि जिभेवर तिन्ही ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं नाव आहे। हीच गोष्ट अधोरेखित होते। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल तशी चर्चा सुरू आहे। महायुतीचा ठरला का? महायुतीचा ठरला का? मग हेच महायुतीचं चाललंय, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून। अशा पद्धतीची काही आवश्यकता मला वाटत नाही। विनाकारण महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्याच्या हेतूने हे जे काही प्रश्न पेरले जातात मला वाटतं की आधी महायुतीने त्यांचा चेहरा आधी जाहीर करावा आणि त्यानंतर मग महाविकास आघाडीला हे प्रश्न विचारावे। कारण मुळात आज महायुतीची जर आपण परिस्थिती बघितली तर जी लाडकी बहीण योजना घेऊन महायुती सरकार पुढे चाललेलं आहे यामध्येच त्या महायुतीमध्येच एक वाक्यता दिसत नाही। कारण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा जी आता आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची एक यात्रा निघाली त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे। भारतीय जनता पक्ष शहरात लावलेले त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू आहे। त्यामुळे नक्की योजना कुठली सुरू आहे यामध्येच एक वाक्यता नाही आणि ज्यांच्या योजनेच्या घोषणेत एक वाक्यता नाही त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याविषयी भाष्य करणं उचित। तर नाशिकचा अजून एक प्रकल्प सोडून गुजरातला शिफ्ट होतोय अशी माहिती समोर आली आहे। त्यांनी त्यावरती ट्विट केलेलं आहे। तुम्ही कसं पाहता याकडे अजून एक महिंद्राचा मोठा प्रकल्प गुजरातला चाललाय, नाशिकमधून गुजरातला? मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या मेहरबानीवरच सरकार चालवायचं असं ठरवलं तर मग ही गुरुदक्षिणा देणं सुरू आहे का? महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प हे धडाधड गुजरातला पाठवत असताना पुन्हा माननीय उपमुख्यमंत्री कदाचित विधान काही दिवसांनी करतील। मागे एक विधान माझ्या वाचनात आलं होतं की गुजरात काही पाकिस्तानात नाही ना, त्यामुळे मला असं वाटतं की जर प्रकल्प गुजरातला जात असतील तर आता त्यांच्या ज्या यात्रा आहेत या यात्रा ही महाराष्ट्रातली मतं मागण्यापेक्षा गुजरातलाच गेल्या तर जास्त बरं आहे। तुमच्याप्रमाणे राज ठाकरे मराठवाड्यात फिरतायत, मतदारांशी लोकांशी संपर्क साधतायत, पण त्यांना एक रोषाला सामोरं जावं लागतंय। मराठा आंदोलकांनी विरोध केला, त्यांच्या हॉटेलला घेराव घातला, घोषणा दिल्या। काल शिवसैनिकांनी विरोध केला आणि आज राज ठाकरेंनी प्रेस घेऊन तेव्हा त्यांच्या यात्रेला काय हे सुरू होतंय मला असं वाटत नाही। त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरलं। कोणी? राज ठाकरे। तेव्हा मी तेच म्हणालो की त्यांनी काय आक्षेप नोंदवलाय ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही। मी सकाळपासून शिवस्वराज्य यात्रेच्याच बैठका करत आलेलं मी जो याच्यामध्ये अंतर असतं त्यामुळे आपण असं म्हणाले याच्यावर मी प्रतिक्रिया देणार यापेक्षा मी स्वतः ते जाणून घेईन आणि त्यानंतर कारण दिसतंय तुम्हाला मराठवाड्यामध्ये? मला काही त्याविषयी खरोखर माहिती नाही त्यामुळे अकारण भाष्य करून मला हे चर्चा करायची। आमदार थांबलेत अशोक बाबू पवार, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होते की त्यांना ऑफर दिली गेली होती 150 कोटी किंवा 100 कोटीच्या आसपासची कारखान्याची, असं काही आहे? मग अशा ऑफर कोणाला नव्हत्या? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी ही चर्चा कायम दबक्या आवाजात येते, कधी कधी ती उघडपणे सुद्धा ही चर्चा येते की काही जणांवर दबाव होता, काही जणांना ऑफर होत्या किंवा काही होतं का। म्हणजे महाराष्ट्रात जे काही झालं
पत्रकार बांधवात आपण सांगावं, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ते पक्ष फुटले, जे पक्ष ऑफरमुळे फुटले, दबावामुळे फुटले, तुमच्या माध्यमातून तरी खरं कळू द्या की जीव घुसमटत होता म्हणून फक्त फुटले. परमवीर सिंग यांनी पुन्हा एकदा आरोप केले त्यांनी जयंत पाटलांना त्यांनी टार्गेट केलंय. जयकुमार रावल आणि गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचा दबाव होता. त्यांनी काही वेळा त्यांना बोलवलं होतं त्यांच्या कार्यालयात. एवढंच मला वाटतं याविषयी स्वतः अनिल देशमुख साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण सर्वसामान्य जनता हे व्यवस्थित जाणते की जेव्हा अचानक काही डब्यातून गोष्टी बाहेर यायला लागतात आणि अचानक काही गोष्टी जेव्हा व्हाव्या लागतात तर यामागची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे हे न कळण्या इतकी जनता दूधखोळी नाहीये. निवडणुकीच्या तोंडावरच आता जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये एक चपराक बसल्यानंतर, एक फटका बसल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप हे अचानक का बाहेर यायला लागले याचं सुद्धा उत्तर आरोप करणाऱ्यांनी द्यायला हवं. इतकी दिवस आरोप का होत नव्हते?